कुठली शाळा आहे पोरांनो? शाळा कुठली आहे? प्राथमिक केंद्र शाळा राजाळे. आता जे तुम्ही लगोर केली ना तिथं दगड 5 किंवा 7 ठेवतात ना. हा ते तलाव आहे आणि इथं पण पाण्याचा टाका आहे. मला वाटतं ज्यावेळेस ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेस कावडी वगैरे. तुमचं देखील लो बजेट असेल तर 500 रुपयेपर्यंत रूम भेटेल यांचं. नमस्कार मित्रांनो, ज्योतिबाला आलो सध्या आणि 7:30 वाजले सध्या आणि परिसर बघू शकता असा आहे. ॲक्च्युली अंधार झाल्यामुळं हा व्हिडिओ थोडासा पुढे आल्यानंतर चालू केला आपण. तर हे बघू शकता अशा पद्धतीची ही बाजारपेठ आहे आणि ही दुसरी तिसरी वेळ असेल पण भरपूर खूप वर्षाआधी आलेलो आहे मी. तर आता फॅमिलीसोबत आलेलो आहे. आमची छोटी चालते, फटाके वाजतात. फटाकडे का वाजतात त्याचं काही कारण आपल्याला माहीत नाही, ते बघू आतमध्ये जाऊन. देवाला गुलाल खोबरं व्हायला घेतलं फक्त. आता गुलाल खोबरं घेतलं 10 रुपयाचं. चला आता आपण मंदिरात जाऊया. गुलाबी लग्न आहे. कुठे इथं लग्न आहे? अरे वा, म्हणजे इथं लग्न नव्हतं म्हणजे इथं काही चार्जेस वगैरे लग्नाचे? लग्न आहे वाटतं, त्याच्यामुळे इथं फटाकडं गोवा असतात. लग्न कार्य देखील ज्योतिबाच्या मंदिराच्या या आवारात होत असतात बघा. मामा इथे शनी मंदिर आहे. आता पुढे इथून जायला वाटतं बघा. आता इथून चाललं पुढे. मंदिराच्या आवारामध्ये सगळा गुलालाच गुलाल, गुलाबी गुलालाने डोंगर माकला. शिवशंभूचा अवतार, दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. हे देवस्थान वाडी, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी आहे. यालाच म्हणतात ज्योतिबाचा डोंगर. हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असे देखील म्हणतात. हे देऊळ 57 फूट लांब तर 37 फूट रुंद असून त्याची शिखराची उंची 77 फूट एवढी आहे. या देवालयाचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. ज्योतिबाच्या जन्माच्या दिवशी म्हणजेच की रविवारी श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविकांची खूप मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व इतर देशातून देखील या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात म्हणजेच की लाखोच्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात. दर्शन एकदम मस्तपैकी झालेलं आहे कारण की आज गर्दी जरा कमी आहे. इथे एक लग्न कार्य आलं आहे बघा. इथं हे बघा, इथं लग्न कार्य आहे. तर आता आपलं दर्शन वगैरे झाले आणि मंदिराच्या पाठीमागच्या साईडला एक्झॅक्टली हे बघू शकता. तर आता आपण बाहेरच्या साईडला जाऊया. हे बघा, या ठिकाणी एक स्थळ देखील आलेले आहे. कुठली शाळा आहे पोरांनो? शाळा कुठली आहे? प्राथमिक केंद्र शाळा राजाळे. कुठं आहे? सर मी तुम्हाला फलटणला कुठेतरी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सध्या ज्योतिबाच्या इथं आहे. आम्ही रात्री इथे स्टे केलेलं बघू शकता. हे केदारनाथ भक्त निवास आहे. तुमचं देखील लो बजेट असेल तर 500 रुपयेपर्यंत रूम भेटेल. यांचं जे कार्ड आहे तुम्ही इथं स्क्रीनवरती टाकतो आहे. तर इथं आम्ही रात्री स्टे केलेला. तर तुमचं त्याच्यापेक्षा जर जास्त बजेट असेल तर तुम्ही MTDCचे तिकडे रूम्स आहेत, म्हणजे ॲक्च्युली ते पण प्रायव्हेट बेसिसवरती कोणाला तर चालवा दिलेले आहेत. तिथं साधारणतः 800 ते 1200 रुपये एवढा तुम्हाला
रूमचा चार्जेस आहे. जर तुमचं तेवढं बजेट असेल तर तुम्ही तिथे घेऊ शकता. तिकडल्या रूम मोठे आहेत, इकडल्या थोड्याशा बारीक आहेत, पण 500 रुपयेमध्ये खूप छान आहे एका फॅमिलीसाठी. चार लोक जरी असतील 4-5 तर त्यासाठी खूप छान आहे. तर ज्योतिबाच्या डोंगरावरतीच आहे. त्या प्रकारची गाडी रेडी केलेली आहे आता सध्या, पॅकिंग वगैरे केलेली आहे बघू शकता. आणि आता इथून चाललो आहे काळूबाईला, मांढरी देवी. आणि मित्रांनो, ज्योतिबाच्या इथून खाली आलो आहे MIच्या इच्छा दर्शनासाठी. MI देवी म्हणजे ज्योतिबाची बहीण आहे असं म्हटलं जातं. आणि असं देखील इथं म्हटलं जातं की ज्यावेळेस ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेस ज्योतिबाची कावड आलेली असते, तर त्यावेळेस MI जी आहे बहीण, तर MIला ज्योतिबा आणि MI म्हणजे ह्या दोघांना भेटून दिलं जात नाही. याच्या मागचं कारण काय अद्याप मला देखील माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता. तर हे बघू शकता, हा हायवे आहे, हा खाली चाललेला आहे, एक्सप्रेसला चाललेला आहे. आपण जे आलेलो काल दुसऱ्या रोडनं आलतो, म्हणजे कोल्हापूर साईडनं तो तिकडून जो रोड येतो ना त्या रोडनं, तर आता हा दुसऱ्या रोडनं आपण खाली चाललो. तर ह्या रोडलाच बघा हे MI मातेचं हे मंदिर आहे. आणि जर वरून येतं ज्योतिबाच्या तिथून, तर तिथून तुम्हाला खाली 100 पायऱ्या उतरून यावं लागतं. तर आपण खाली गाडी घेऊनच आलेलो आहे इथे. तर तुम्हाला दाखवतो MIचं मंदिर दाखवतो, चला. हे बघू शकता, सकाळची वेळ आहे, वातावरण असं झालेलं आहे इथे. अकरा मारुती बघू शकता इथे. 1 2 3 4 5 7 8 9 11. कोणाची काही इच्छा पूर्ण व्हायची असेल ना, आणि रचून जातात ते रच काय नाही. मित्रांनो, आपण आता मंदिराच्या डाव्या साईडला आलेलो आहे. आणि डाव्या साईडला इथे तलाव बघायला मिळतो आपल्याला. इथे तलाव आहे आणि इथे पण पाण्याचा टाका आहे. मला वाटतं ज्यावेळेस ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेस कावडी वगैरे येतं, तर मे बी ते इथलं पाणी भरत असावं असं मला वाटतं. मी शुअरिटी सांगू शकत नाही, पण मला वाटतं इथलं पाणी भरत असतील ते कावडीमध्ये. आणि इथे तलाव आहे इथे. आणि हा सगळा घाट सेक्शन आहे. हा खालीच असा घाट जातो तिकडे. आता जे तुम्ही लगोर केली ना, तिथं दगड 5 किंवा 7 ठेवतात ना, तर ती संसार चांगला सुरळीत चालण्यासाठी ते ठेवतात. ती MI देवीचं महत्त्व आहे. तर मित्रांनो, MI देवीचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे, गर्दी वगैरे काहीच नाही. ज्योतिबा सिरीजचा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे. पुढील जी सिरीज येईल मांढरदेवी काळूबाईची. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय प्रश्न तुमचे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. तोपर्यंत टाटा बाय बाय. आपली आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. ओके, बाय बाय.